अजित पवार साहेबांचा गेम करणारा कोण आहे? कोण आहे गेम करणारा अजित साहेबांचा? एक महिना झाला, एक महिना झाला दादा, अजून अजित दादांचा गेम झाला की घात झाला का अपघात झाला माहित नाही. पुरा महाराष्ट्र रडत आहे, हादरत आहे. काय झालं असं नेमकं असं? अरे अजित दादा बसले की नाही बसले विमानात? मग अजित दादा बसले तर कोण्या कलरच्या विमानात बसले? आणि बारामतीत जे विमान फुटलं ते लाल रंगाचं फुटलं म्हणते, आणि अजित दादा हिरव्या रंगाच्या विमानमध्ये बसले. पण हिरव्या रंगाच्या विमानमध्ये बसताना अजित दादा दिसले काय? त्याचा फोटो सापडला का? सीसीटीव्ही नाही. काही प्रूफ आहे काय आपल्याला आपल्यापाशी अजित दादा हिरव्या रंगाच्या विमानात बसले म्हणून? काही प्रूफ आहे नाही. मग अजित दादा गेम कोणा केला असं? काही विमानाच्या चालकाने केला, काही विमानाच्या मालकाने केला? हो, तेच ते VSR कंपनीच्या मालकाने केला. कोण केला असं? कोणाला फायदा झाला असा अजित दादाचा गेम करून? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करत जा बरं. बंगराशारी पाहतो का तू? फक्त लाईक करत जा. करत ना तुम्ही? कमेंट करून सांगत ना. नाही आवडला डिसलाईक व्हिडिओ करायचा. लाईक नाही केला तर चालते, डिसलाईक तिकडून बाजूने एक थंब राहते त्याला केलं तर चालते. असं नाही का लाईकच केलं पाहिजे तुम्ही करत नाही, फक्त व्हिडिओ पण चालेल आता. अरे कमेंट करून सांगा तू खरा बोलतो की काय? मी मोटिवेट होतो. मला असं वाटेल की तुम्ही व्हिडिओ बघत ना, असं वाटेल ना. आवडत नाही माझी व्हिडिओ तुम्हाला? अजित दादाचा गेम केला कोणी असल? कोणाला फायदा झाला असा अजित दादाचा गेम करून? अजिताचा गेम कोण केला असल? का त्यांच्यापाशी असं काय होतं की त्यांचा गेम केला? आणि हा गेम कसा केला असल? त्याची का प्लॅनिंग केली काय? का प्लॅनिंगने गेम केला हा? माहिती आहे का तुम्हाला? मग अजिताचा प्लॅनिंगने गेम केला हा किती दिवसापासून प्लॅनिंग चालू असेल याची? करणारे कोण कोण असेल याच्यात? तर सर्वसामान्य माणसाला तर फायदा होत नाही, मोठमोठ्या लोकांना झाला असेल. कोण कोण असेल? नक्की कमेंट करून सांगा. तुमचा कमेंट लय महत्वाचा आहे. कारण अजित पवार हा व्यक्ती असा तसा नव्हता, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता आणि तुम्हालाही माहित आहे अर्थतज्ञ होता माणूस. हा महाराष्ट्राचा अर्थतज्ञ होता. सगळी महसूल मंत्री म्हणते त्याला, महसूल मंत्री. विचार करा. आणि तुम्ही विचार करा की अजितदादांच्या घातमध्ये कोणाला फायदा झाला असेल? कोणाला फायदा झाला असेल? आणि अजितदादाचा घात कशा का केला? अजितदादाचा घात का केला? अरे अजितदादा लाल विमानात बसले, हिरव्या विमानात बसले, याचा काही प्रूफ आहे आपल्यापाशी? नाही आहे. कारण रोहित पवार साहेब म्हणून राहिले की आम्हाला जे अजित पवार ज्या विमानात मुंबईवरून रवाना झाले बारामतीला, ते विमानात बसताना जे फोटो जे ते आम्हाला द्या. त्यांच्यावरचे फोटो असत तेव्हा देणार ते, म्हणजे समजून जायचे का अजितदादा विमानात बसलेच नसन. आणि अजितदादाला कॉल आला म्हणे विमानात आला. अजितदादाला कॉल विमानात आला तर मला सांगा विमानात रेंज राहू शकत नाही? राहू शकते काय? आता एवढं दूर धरतीपासून एवढं दूर विमान उडून राहिलं हो आकाशात, तर रेंज राहीन काय हो? च्या माय आपण दूर एखाद्या टावर पासून किती दूर असलो कोकणात आपल्याला आपण नेटवर्कसाठी इकडे तिकडे भटकतो, ते विमानात नेटवर्क राहीन काय? राहीन काय? नाही राहत ना. व्हॉट्सअप थ्रू द्वारे कॉल आला असेल, वायफाय द्वारे कनेक्ट करून व्हॉट्सअप द्वारे कॉल आला असेल तर कॉल रेकॉर्डिंग होऊ शकत नाही. नॉर्मलची रेकॉर्डिंग होऊ शकते, पण अजितदादांचं कॉल रेकॉर्ड आलं की नाही आलं हे मला माहित नाही. पण गोष्ट सांगतो, अजितदादांना त्यांच्या याच्यामध्ये बोलले, असं बोलले नाही की मी विमानात बसलो आहे. ते असे बोलले नाही की मी आता पोहोचणार आहे, इथं पोहोचणार आहे. नाही, ते कामानिमित्तच बोलले. ते
खरंच विमानात बसले असेल का अजितदादा? अजितदादा विमानात बसलेत, मग त्यांना मारलं का? त्यांचं तेच विमान फुटलेलं होय का? भरपूर डाऊट आहे ना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि भारतातल्या जनतेच्या मनात, आहे ना? अजित दादाचा गेम करणारा व्यक्ती कोण आहे हे अद्याप मालूम नाही. आणि VSR कंपनीचा मालक म्हणते विमान साजरं होतं, रनवे चांगला होता, विमानात कुठलाही बिघाड नव्हता. म्हणजे विमानात बिघाड असतानाही बिघाड नाही म्हणते, तर मग शक्य त्याच्यावर जाणार आहे भाऊ, शक्य त्याच्यावर जाणार आहे ना. विचार करा, काय लपवण्याचा प्रयत्न चालू आहे? काय लपवण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला माहित आहे का? काय लपवण्याचा प्रयत्न चालू आहे? मला तसं वाटतंय की VSR कंपनीच्या मालकाचा हात असं याच्यात. वाटते का तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा अजितदादाचा गेम करणारा कोण आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असताना फॉलो करायला विसरायचं नाही. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.